खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा. सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. स्वतःच्याच उद्रेकाला झुरळ म्हणून घेणं योग्य वाटत नाही आहे. कारण आपण काहीतरी चांगली नावं घ्यावी. झुरळ, मच्छर, डास अशी काहीतरी नावं घेतली स्वतःच्याच विद्रोहाला. म्हणजे मला असं वाटतं की काहीतरी ध्येय मोठं असलं पाहिजे. पण एक आहे की त्याच्यामुळे सोशल मीडियावरती बरेचशा लोकांना ते आवडला विषय जो आहे तो. तर काही गोष्टींचं उत्तर काळ देत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की काय पद्धतीने ते काम करणार आहे त्याच्यात महिलांच्या प्रश्नार्थ त्यांची भूमिका मला शून्य दिसलेली आहे. माननीय फडणवीस साहेब म्हणाले की झुरळांची तर महिलांना भीती वाटेल असं. म्हणजे पण महिलांना भीती वाटली तरी चपलेनी त्या मारू शकतात झुरळ, असं नाही आहे. बऱ्याच जणी आहेत हुशार त्याच्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं इतकं काही महिलांनासुद्धा अंडर एस्टिमेट करून काहीच त्यांना कळत नाही राजकारण असं समजायची. त्यांनीसुद्धा कोणी समाजात विरोधक जे आहेत पक्षाचे त्यांनी हे करणं गरजेचं नाही. काही ठिकाणी कांदा आंदोलन झाली मध्यंतरी. म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांनी देखील एक उपोषण आंदोलन केलं. सरकारच्या विरोधात आंदोलनाची धार वाढती, त्या संदर्भात काय वाटतं? मुळामध्ये असं आहे की आंदोलन कोणी करायचं लोकशाहीमध्ये ज्याचा त्याला अधिकार आहे. परंतु रोहित पवार हे आज म्हणजे आपण बघितलं तर अनेक विषयांवरती ते आवाज उठवत आहेत. तर त्यांनी सभागृहात अधिवेशन आहे 22 जूनपासून. ते आमदार नसले तरी त्यांनी स्वतःच्या पद्धतीने, म्हणजे आमदार आहेत ते पण मंत्री नाही आहेत समजा, तर विरोधी पक्षनेते नाही आहेत, पण ते जे काम करतायत ते विधिमंडळात मांडू शकतात. आणि कर्जमुक्ती किंवा हे सगळे विषय म्हणूनच अधिवेशनाच्या आधी सरकारने निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून अधिवेशनामध्ये त्याच्यावर लोक चर्चा करून प्रतिनिधी जे मांडतील त्यानुसार नक्की काही सुधारणा करायच्या असतील तर ते सरकार ती भूमिका मांडेल त्याबद्दल. एका बाजूला जिथे उद्धव ठाकरे गट फुटीच्या मार्गावर आहे तिथे अशी सुद्धा चर्चा आहे की अजित पवार गट सुद्धा फुटीच्या मार्गावर आहे. आपण सत्तेत आहात, हे खरं आहे? आम्ही सत्तेत असलो ना तरी प्रत्यक्ष वास्तविकता जी आहे ना ती फार कल्पनेच्या पलीकडे असते. माननीय अजितदादा असे जातील अशी कोणी कल्पना केली नव्हती. त्यामुळे अशा वेळेला जे लोक अडचणीत असतील त्यांच्याबद्दल अजून आपण काही भाकीतं करून त्यांना अजून डिस्टर्ब करू नये असं मला वाटतं. मी त्यांच्या पक्षावर काहीच प्रतिक्रिया देणार नाही. भाजप आणि आपली शिवसेना यांच्यामध्ये सुप्त संघर्ष आहे अशी खूप चर्चा आहे, तशा बातम्या येतात. आपलं काय जवाब? असे प्रत्येक पक्षाची भूमिका थोडीफार वेगवेगळी असते आणि त्याच्यामुळे काही भूमिकांच्यामध्ये तुम्हाला लक्षात असेल की ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयींनी मुशर्रफला बोलावलं होतं त्याला माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केली होती. त्यामुळे काही मुद्द्यांवरती मतभेद असू शकतात, परंतु शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब यांचा सातत्याने संवाद होत असतो. ते बोलत असतात, आमची चर्चा होत असते. आणि उलट आता जे काही निर्णय होत आहेत त्याच्यामध्ये आमचा पक्षही अनेक बाबतीमध्ये, मग पश्चिम बंगालमध्ये झालेला शपथविधी असेल किंवा इतर निर्णय असतील वेगवेगळ्या राज्यांमधले, त्याच्यामध्ये आम्ही NDAचे घटक व्यक्तिमत्व असू शकतात. संघर्ष आहे, संघर्ष वगैरे म्हणणार नाही, मतभेदातून असू शकतं पण मनभेद नाही आहे असं मला वाटतं. ताई, मान्सून लांबलेला आहे आणि सगळीकडेच पाण्याचे साठेदार तळाला गेलेले आहेत. तर शासनाचं काय नवीन धोरण काही? आता एक तर पहिली आपल्यालाच बंधन आहे, 1 दिवसाआड पाणी येतं आहे सगळीकडे. आता ग्रामीण भागात सुद्धा टंचाई आहेच. एल निनो फॅक्टरच्या संदर्भात आता आजच आमची पुणे महापालिकेत बैठक झाली. माननीय एकनाथजी शिंदे यांनी मुंबईत बैठक घेतली होती. आणि म्हणून या सगळ्यामध्ये नुकसान होणारा वादळकारी पाऊस नंतर जर का उशिरापणा आला तर त्याचाही पिकांवर परिणाम होऊ शकतो. या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. आणि त्यामुळे हवामानाच्या बद्दल राज्य शासन ज्या ज्या सूचना देईल शेतकऱ्यांना त्याप्रमाणे पुढचे त्यांनी कार्यभार ठेवावा. आणि कोणीही हवामानाच्या बद्दलचे चुकीचे फॉरवर्ड्स वस्तुनिष्ठ परिस्थितीला सोडून चुकीची माहिती देऊ नये. आणि पाणी हे शेवटी नैसर्गिक संकट आहे, त्याच्यावरती लवकर काहीतरी मार्ग निघेल असंच माझंसुद्धा ईश्वराला साकडं असणार आहे. ताई, एका बाजूला शिंदे साहेबांचा गट वाढतोय म्हणजे शिवसेना मोठी होते आणि दुसऱ्या बाजूला भाजपकडून शिंदे सेना मोठी होती म्हणून काही मंत्र्यांकडनं मुद्दामून त्रास दिला जातो. त्याबद्दल काय म्हणा? मला काही याच्यावरती माहीत नाही आहे, पण मंत्र्यांशी माझं फक्त सभागृहातच बोलणं होतं. त्यामुळे काही कल्पना नाही मला कोणाला काय त्रास वगैरे कोणाला होत नसतो. असं ते काय असेल ते रोजचं थोडंफार कामात असतं काही गोष्टी. त्या मुलामुलींच्या बरोबर आरोग्य विभागाने एक चांगला प्रकल्प हाती घेतला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये की ज्याच्यात मुलामुलींशी संवाद किशोरवयीन साधण्याचं काम शाळांमध्ये केलं जातं आहे. ते मला आरोग्य विभाग
आणि शिक्षण विभागाचा मी आढावा घेतला तेव्हा निदर्शनाला आलं की त्यामधून ते मुलामुलींशी बोलत आहेत. पण त्याच्यामध्ये काही अजून काही कारणं असतील तर मला असं वाटतं की कुटुंबीय आणि समाज यांनी यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे या मुलामुलींच्या. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांवर अभ्यासाचा ताण देता कामा नये, सारखं त्यांना अजून जास्त मार्क मिळाले पाहिजेत असं मला वाटतं. ताई, एका बाजूला लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांना एक चांगलं सपोर्ट, मात्र दुसऱ्या बाजूला अशी लहान लहान मुलं आत्महत्या करतात. यासाठी फक्त एखादी योजनाच का, काही आणखीन गोष्टी सरकार करू शकतं, त्याकडे काय म्हणतात? एक मिनटं, ते गोरे आले तर आता आपल्या राजगुरुनगर शहराच्या अगदी जवळ म्हणजे शिरोलीमध्ये पुणे नाशिक महामार्गालगत भव्य 3 मजली इमारत भाड्याने देणे आहे. तर आता आपल्या हॉस्पिटल, बँक, पतसंस्था, शालेय अभ्यासिका किंवा अन्य अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी तब्बल प्रत्येकी 2500 स्क्वेअर फुटाचे 3 मजले भाड्याने देणे आहे. तर आजच संपर्क करा. वस्ताद मुन्नाभाई शेख, 94 23 22 8007, 89 75 62 21 83.